स्वागत होणार आहे। तुमचा माणूस वरती घ्या। आम्ही ग्लास नाही आणले। चंद्रकांतजी चर्चाले यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होणार आहे। या ठिकाणी लकी ड्रॉ सुद्धा होणार आहे। ज्यांना कोणाला लकी ड्रॉची चिठ्ठी टाकायची असेल तर बॉक्समध्ये टाकून या ठिकाणी चांदीची अंगठी ठेवण्यात आलेली आहे बक्षीस म्हणून लकी ड्रॉसाठी। कुपनचे पैसे प्रत्येक कुपनला 20 रुपये असतील, याची सर्वांनी नोंद घ्यायचं। या ठिकाणी चंद्रकांतजी जरपले यांचं स्वागत मी असोसिएशनचे उपाध्यक्ष महादेवजी पवार यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यांचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन। त्यांचं या ठिकाणी महादेवजी पवार सन्मान या ठिकाणी सन्मान करत आहेत चंद्रकांतजी चरफले। तसेच या गावचे अध्यक्ष नरेशजी सते यांना सुद्धा यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल। मी दिलीप दादा करकरे अल्मोस्ट विनंती असेल आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। दिलीप दादा करकरे यांनी अध्यक्ष नरेशजी सत्वे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। तसेच उपाध्यक्ष शिवरामजी लाकडे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल। मी समीर चरफले याला विनंती करतो। समीर चरफले तसेच शिवराम लाकडे यांचं या ठिकाणी समीर चरफले स्वागत करतील। तसेच या ठिकाणी सुरेशजी करकरे यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे, आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल। मी विठोबा सत्वे यांना विनंती करतो सुरेशजी करकरे यांचं स्वागत करायचं आहे। तसेच तुकारामजी लाखाडे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल। तुकारामजी लाखाडे यांचं स्वागत या ठिकाणी समीर चरफले याने त्याचं स्वागत करायचं आहे। बाजू लाखाडे आपण सुद्धा या ठिकाणी समीर करकरे यांनी यांचं स्वागत करायचं आहे। सकारामजी भोसलेकर यांचा हा पुष्पगुच्छ समीर करकरे फोटो काढ।
तसेच हरिचंद्र करकरे यांनी सुद्धा यायचं आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. विनोद दादा करकरे यांचे आमचे समालोचक आलेले आहेत. हा या. हरिचंद्र करकरे. तसेच सुनील मोरे यांनी सुद्धा यायचं आहे, यांचं सुद्धा समीर करकर यांनी स्वागत करायचं आहे. सुनील मोरे तसेच शिंदे, त्यांचं नाव शिंदे, त्यांनी पण सुद्धा यायचं आहे. आपल्या सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल. शैलेश करकरे तसेच खजिनदार शंकर बलवटकर यांनी सुद्धा यायचं आहे. आपल्या सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल. सागर करकरे यांनी यायचं आहे, सागर करकरे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. खजिनदार शंकर तलवटकर तसेच शैलेश करकरे, या ठिकाणी दत्ताराम तलवटकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. दत्ताराम तलवटकर यांनी सुद्धा यायचं आहे. सागर करकरे आणि शैलेश करकरे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. दत्ताराम तलवटकर यांचं स्वागत नितीन करकरे, नितीन सीताराम करकरे यांनी करायचं आहे. तसेच बालवान लाकडे, आपण सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजच्या समोर यायचं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत जयेंद्र सत्वे यांनी करायचं आहे. बालारामजी लाकडे तसेच दगडू सुतार यांचं सुद्धा 17 चंद्रकांत तलवटकर, दगडू सुतार यांनी सुद्धा यायचं आहे. श्री जयेंद्र सत्वे कर आता श्रीनिवास करकरे यांनी सुद्धा यायचं आहे. विठोबा लाकडे यांनी यांचं स्वागत करायचं आहे. विठोबा लाकडे यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. चंद्रकांतजी तलवटकर तसेच श्रीनिवास करकरे, राजाराम करकरे यांनी सुद्धा यायचं आहे स्टेजच्या समोर. दिलीप दादा करकरे, आपण स्टेजच्या पुढे समोर यायचं. दिलीप करकरे स्टेजच्या समोर यायचं. मुंबई मंडळाचे सेक्रेटरी दिलीप दादा करकरे यांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. रमेश लाकाडे, सुभाष अंधोरे, आपण सुद्धा विनंती आपण सुद्धा स्टेजच्या समोर यायचं. सुभाष अंधोरे, रमेश लाकाडे, सुहास करकरे यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. रमेश लाकडे तसेच असोसिएशनचे उपाध्यक्ष महादेव पवार यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. असोसिएशनचे उपाध्यक्ष महादेव पवार यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. मी विनोद दादा करकर यांना विनंती करतो आपण त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. असोसिएशनचे उपाध्यक्ष महादेवजी पवार तसेच विनोद दादा करकर यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. मी महादेवजी पवार यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मिलिंदजी शिर्के आमचे समालोचक मिलिंद दादा शिर्के, आपण सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजच्या समोर यायचं आहे. मी प्रशांत करकर याला विनंती करतो यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मिलिंद दादा शिर्के तसेच शिवा आमचे मंडप डेकोरेटर्स, या देविली गावचे सेक्रेटरी समीर दादा चरफेले यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल. या ठिकाणी प्रशांत करकर यांनी स्वागत करायचं. समीर चरफेले देविली गावचे सेक्रेटरी तसेच शिवा मंडप डेकोरेटर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. नितीन करकरे यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच नेहमी आमच्या पाठीशी असणारे आनंद करकरे यांनी सुद्धा यायचं आहे. यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. अनंत करकरे उर्फ लारा, मी जयेंद्र सत्वे याला विनंती करतो आनंद करकरेचा स्वागत करायचं आहे.
तसेच मिलिंद शिर्की यांनी दुसरा माईकचा पदाकाचा तसेच समाजाचे गुन्हे विभाग कार्यकारी आपण सुद्धा या ठिकाणी स्थानाचं नाव व्हायचं आहे. हॅलो लाईनमॅन जाते लाईनमॅन जय हनुमान देवली संघाचे लाईनमॅन सर्वांनी एकाच मांडत थांबू नका. हॅलो 25 धावा या दरम्यान धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावरती आहे. 29 क्षमा करा 29 धावा या दरम्यान शेवटचा चेंडू या षटकातला शेष असेल. अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवरती जर विचार केला आपण तर प्रथमेश सटवे कल्पेश आटे 14 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. अमित जाधव हा देखील 14 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळतोय. विनोद विठोबा लाखाडे आपण सुद्धा विनंती असेल आपण स्टेजच्या समोर यायचं. विठोबा लाखाडे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळतील. अखेरचं षटक असेल अर्थातच स्लॉगवरचं गणपत सत्वे आपण सुद्धा स्टेजच्या समोर यायचं. गणपत सत्वे याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सुहास करकर विनंती करतो त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. गणपत सत्वे सरासरी या ठिकाणी हे दोन्ही बॅटर्स चांगल्या दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. कल्पेश आटे आणि अमित जाधव दोघांनी ठाऊक आहे कारण मागील रविवारी चॅम्पियन्स ठरलेला अर्थातच संघर्ष उमेदवाराचा हा संघ साहिल एक बॅटने इथं देखील पूल करायचं होतं. वा अतिशय वेगाने हा चेंडू फेकला होता. स्पॉट चांगला आहे पहा गुडले स्पॉट होती. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय चांगली उंची त्या ठिकाणी दिली आणि तदनंतर या कुटप्पाच्या चेंडूला बॅटने पूल करण्याचा प्रयत्न होता. एक डॉट चेंडू या दरम्यानच्या काळावधीत पाहायला मिळेल. 31 आकड्यावरती धावफलक मात्र जैसे थे आपण पाहतोय. उद्घाटनीय सामना आहे. डिपेंडिंग चॅम्पियन्स समोर आहेत हेही ठाऊक आहे कल्पेश आटेला. त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी रिव्हर्स अटेम्प्ट यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न फसला जाईल मात्र झेल देखील सुटला जातोय. प्रथमेश याच्याकडून हा झेल सुटलाय. अर्थातच येणाऱ्या काळावधीत या झेलचं मोल काय होतं ना ते कल्पेश आटे दाखवून देईल कारण कल्पेश सारख्या खेळाडूचा झेल सुटणं म्हणजे खूप सारा धावा त्या ठिकाणी खर्च करण्यासारख्या देखील आहे. या 2 धावा ऍड होतील धावफलकावरती आणि निश्चितच त्या ठिकाणी 33 धावा 33 ऑन बोर्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती असताना एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच जय हनुमान देवली संघ शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील एक चांगलं दमदार आयोजन करण्यामध्ये ज्यांचा हातखंडा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा उचली घेणारा चेंडू याही वेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता. वॅकंट एरियामध्ये चेंडू लँड होत असताना दुहेरीचा प्रयत्न सक्सेसफुल होईल का? येस इट इज झालाय. चांगली रनिंग बिटवीन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून या 2 धावा पुन्हा एकदा या धावफलकावरती ऍड होत असताना 35 धावा बनल्या जात आहेत. कल्पेशला ठाऊक आहे संघर्ष उमेगावचा संघ समोर आहे. एक चांगलं टार्गेट त्या ठिकाणी सेट करावं लागेल आणि ते टार्गेट सेट करत असताना हे दोन्हीही फलंदाज आपल्या टीम करता चांगलं कॉन्ट्रीब्यूट त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतील. 3 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत गोलंदाज साहिल सत्वे यांच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आज होळीचा सण म्हणजे पुरणपोळीचा सण
आनंद द्विगुणित करायचा आहे, हा गोडवा चाकायचा असेल ना, तर इथं सुरुवात देखील तुम्हाला तशी करावी लागेल. कारण बऱ्याच गोष्टींचा शेवट हा सुरुवात कशी झाली ना त्यावरती देखील अवलंबून असतो. वा, शॉर्ट ऑफ ब्लेंड या दरम्यान पाहायला मिळाली अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. साहिल सत्वे मागील काही दिवसापासून जर आपण पाहिलं असेल ना तर चांगलं कमबॅक केलंय, अतिशय मेहनत घेतली या खेळाडूंना आणि एक चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स सातत्यानं टीम संघर्ष उणेगाव संघ करता देतोय. पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा आला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथा चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. टॅप शॉट या दरम्यान ऑन साइड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून प्रोटेक्शन नितीन सत्वे या दरम्यान चेंडू खाली येत असताना पाहायला मिळतील. एक सिंगल, पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाईल. 36 चांगलं रोखलंय. तर नंतर जर विचार केला तर या तिसऱ्या षटकामध्ये साहिल सत्वे या गोलंदाजानं अखेरचा चेंडू शेष असेल. अर्थातच पूर्वार्धाचा हा खेळ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. टीम वडवली भीम 11 वडवली बौद्धवाडीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली कल्पेश शटे जो नॉन स्ट्रायकिंग एंडला 9 चेंडूमध्ये ज्याने 19 धावा ठोकल्यात, तर 9 चेंडूमध्ये 16 धावा वैयक्तिक आकड्यावरती खेळतोय अमित. वाह, चांगला चेंडू होता. तेज तलवार रफ्तार किंग साहिल सत्वेचा बाईकच्या स्वरूपात या दरम्यान एक धाव इथं आली आहे. दुसरीचा प्रयत्न भाग मिल्का भाग स्वरूपात भरत सत्वेनं ही शर्यत जिंकली आहे. एकच धाव या दरम्यान धावफलकावरती बाईकच्या स्वरूपात ऍड होत असताना पाहायला मिळेल. अर्थातच धन्यवाद. या ठिकाणी या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणजे एक प्रेक्षकांकरता लकी ड्रॉ, आणि या लकी ड्रॉ मध्ये आपण चांदीची अंगठी त्या ठिकाणी देणार आहोत. आणि लकी ड्रॉचं पहिलं कुपन या ठिकाणी प्रियांश म्हात्रे आणि मिताली लाखाडे यांच्या माध्यमातून आलंय. तर ज्या ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी 20 रुपयाचं एक कुपन आमच्या आयोजकांकडून खरेदी करा आणि आपणही या चांदीच्या अंगठीचे मानकरी व्हा. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा आणि एक चांगलं आकर्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. भरघोस पारितोषिक त्या ठिकाणी
हॅलो. तर यानंतर पुढील मॅच अर्थातच श्री काळभैरव देहुली आणि मारकजी देहुली कोड या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण करकरे साहेब यांच्या शुभ हस्ते करत आहोत. कॉल असेल हेड, इट इज कॉल आणि यस इट इज हेड. श्री काळभैरव देहुली संघाच्या बाजूने हा नाणेफेक जाते. मीरेश काय असेल निर्णय? फिल्डिंग करू मी पहिले. प्रथम क्षेत्ररक्षण. मागील काही दिवसापासून चॅम्पियन्स ट्रॉफीवरती हात गेलेला नाहीये आणि हातामध्ये ती ट्रॉफी आली नाहीये. आज होळीचा सण आहे, खूप मोठा सण, आपला शिमग्याचा सण आपल्या कोकणामध्ये संबोधला जातो. एक मोठी स्पर्धा जय हनुमान देहुली संघाच्या माध्यमातून आली आहे. काय सांगशील या स्पर्धेबद्दल आणि या मॅच बद्दल, सामन्याबद्दल? किती इम्पॉर्टन्स मॅच असेल ही? पहिले तर आयोजनाबद्दल बोलायचं आहे तर देहुली बी संघ आहे, सॉरी देहुली जय हनुमान जो संघ आहे त्याचा दरवर्षीच आयोजन वेगळा असतो. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक वर्ष आणि आश्वासनमध्ये एक दर्जेदार आयोजन त्यांचा सर्व वर्ष त्यांचं बघायला आपल्याला मिळतं. मागील सर्व आपण वर्ष बघितली तर याच प्रकारचं आयोजन त्यांनी केलं आहे. नक्कीच. या वर्षीच्या हंगामात श्री काळभैरव देहुली संघाचा एकंदरीत प्रवास आतापर्यंत, कारण आता या हंगामाची शेवट पुढच्या रविवारी होणारच आहे, काय सांगशील कशी राहिली हा प्रवास? ठीक आहे, गेल्या वर्षी एवढा काही खास राहिला नाही पण त्यातलं तर ठीक आहे. क्या बात आहे. तुम्हाला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या श्री जय हनुमान देहुली संघाच्या माध्यमातून. प्रत्येक संघाचं त्या ठिकाणी समाजसेवक आपण पाहतोय सन्माननीय विशालजी काळोखे यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह त्या ठिकाणी प्रत्येक संघ आणि त्या संघाच्या कर्णधाराला सन्मानित करण्याकरता दिले जाते. तर दोन्ही टीमची प्लेइंग 11 जी असेल, टीम श्री मारकजी देहुली आणि त्याचबरोबर ती श्री काळभैरव देहुली, आपण दोन्ही संघाचे जे प्लेइंग 11 असेल त्यांनी या समोर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आमच्या जय हनुमान क्रिकेट क्लब देहुली संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक टीम मधील 11 प्लेयर्सना ही ग्लुकॉन डी त्या ठिकाणी दिली जाते. एक ग्लुकोज डी, क्या बात आहे, डाबरची ग्लुकोज डी आणि समीरजी चरफले यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही स्पॉन्सर केली गेली आहे. एक चांगल्या दर्जाचं हे उपक्रम आपण पाहतोय. अर्थातच उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि यातच खेळाडू हे डिहायड्रेशनच्या शिकार होतात आणि त्याच कारणाने आपण ही ग्लुकोज डी त्या ठिकाणी देत आहोत. तर या दरम्यान आपण श्री मारकजी देहुली कोड संघाच्या कर्णधाराचा हा सन्मान संपूर्ण टीमचा आणि त्याचबरोबर ही ग्लुकोज डी आपण देत आहोत. डाबल ग्लुकोज डी स्पॉन्सर्ड बाय समीर चरफले यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर केली आहे. हॅलो चेक. पहिला धक्का या दरम्यान टीम संघर्ष उणेगाव संघाला सर्व टीम विचार केला तर संघर्ष उणेगाव संघाला 38 धावांचं लक्ष आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात गोड करायची आहे पण निलेश जाधव अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. टीम भीम 11 भीम काय असा पराक्रम करण्याकरता जाणली जाणारी ही टीम आहे. कल्पेश अटे जो वेस्टर्नच्या मागे बाहुबली सारखा उभा ठाकलाय ना, आज भरत सत्वेला एक कॅप्टन इनिंग खेळावी लागेल, एक कॅप्टन नॉक दाखवावं लागेल. मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स तुम्हाला द्यावं लागेल, खूप सारी मशक्कत तुम्हाला करावी लागेल. मागील रविवारचे तुम्ही चॅम्पियन्स आहात, डिफेंडिंग चॅम्पियन्स पण तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं हे बरकरार ठेवायचं असेल तर इथंही चांगली फलंदाजी करावी लागेल. पण अवघड परिस्थितीचा सामना करावा लागेल कारण जाळे विणलंय कल्पेश अटेनं आणि त्या जाळ्यामध्ये बरोबर ट्रॅप केलं जात आहे.
लॉंग ऑन रिझनला त्या ठिकाणी प्रोटेक्शन, त्याच्या डोक्यावरून 1 डाऊन चेंडू सीमा पार, चौकार तो काढीजे. जे मास्टर्स दरम्यान पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला ना आपण तर 6 धावा या धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. 38 धावांचं लक्ष आहे, 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 38चं हे टार्गेट चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त बनल्यात ना त्या 6 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे. प्रति षटक तुम्हाला 16 धावा ठोकाव्या लागतील येणाऱ्या 2 षटकामध्ये. म्हणजे ही सामना अजूनही 50-50 आहे. ही मॅच अजूनही बनली जाऊ शकते कारण प्रथमेश सत्वे मिस्टर 360 अजूनही खेळपट्टीवरती आहे. भरेश सत्वे अजूनही खेळपट्टीवरती उभा आहे. म्हणजे प्रति षटक तुम्ही 16 धावा बनवा आणि या 32 धावा येणाऱ्या 2 षटकामध्ये जर बनल्या गेल्या तर टीम श्री संघर्ष उणेगाव क्रिकेट क्लब त्या ठिकाणी मॅच वरती सहज विजय मिळवू शकतो. पण कल्पेसाठी जो सहजासहजी ही मॅच जाऊ देणार नाही त्यालाही ठाऊक आहे मला काय करायचं आहे. आजची स्पर्धा मोठी आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉ ज्यांना कोणाला कुपन या ठिकाणी टाकायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी कुपन टाकायचे आहेत. लकी ड्रॉ साठी 20 रुपये कुपन. लकी ड्रॉ चांदीचे अंगठी. कोण होणार विनर संध्याकाळी समजेल. वा या ठिकाणी आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ग्लुकोज डी आणि इन्स्टंट एनर्जी. ही इन्स्टंट एनर्जी खेळाडूंची आज दिवसभर अशीच बरकरार ठेवण्याकरता जर्मन क्रिकेट क्लब बेहुली संघाच्या माध्यमातून समीरजी चरफुले यांच्या माध्यमातून प्रत्येक संघातील 11 खेळाडूंना त्या ठिकाणी ही ग्लुकोज डी स्पॉन्सर केली आहे. ही एनर्जी कायम टिकावी त्याकरता सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि जाऊया मॅच कडे जिथं 6 धावा पहिल्या षटकामध्ये बनल्यात. वा अफलातून चेंडू आहे. ऑफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता तर दिवत मात्र जर विचार केला तर पुण्यातून हा चेंडू उचलला गेला आणि निश्चितच त्या ठिकाणी एक तेज तर्रार चेंडू फेकला गेला. तो आर्यन तर या ठिकाणी जयहरमल बेहुली संघाच्या माध्यमातून जे लकी ड्रॉ कुपन ठेवले आहे ते सर्व खेळाडूंकरता देखील आहे, प्रेक्षकांकरता देखील आहे, कॉमेंटेटर यांच्याकरता देखील आहे, डीजे मास्टर यांच्याकरता देखील आहे. तर साऱ्यांनी हे कुपन घ्या आणि आपले नशीब आजमावा. आज नशीब आजमावा कारण आज होळीचा सण आहे आणि या चांदीच्या अंगठीचे आपणही मानकरी व्हा. एक सिंगल या दरम्यान धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळेल. 7 धावा या दरम्यान धावफलकावरती निश्चितच जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावरती आहे. टीम विचार केला तर संघर्ष उणेगाव समोरच्या दिशेने फटका सजवला. प्रॉपर टायमिंग बनवू शकलेत का? वा अफलातून क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला प्रोटेक्शन पहा. एक चांगल्या दर्जाचं निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. परत सत्वे वाटलं होतं थोडस इलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स कव्हर करू शकेल पण डिस्टन्स कव्हर करू शकला नाही या चेंडू. तद्वत मात्र जर विचार केला तर 2 धावा ऍड होत असताना पाहायला मिळतील आणि निश्चितच त्या ठिकाणी 9 धावा या दरम्यान धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आर्यन गायकवाड
एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी साकारतो. इथं देखील बॅटनं स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका सजवला. डीपला प्रोटेक्शन आहे. चेंडू खाली येईल, फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. इथं देखील रोखलंय प्रथमेशनं. 10 धावा धावफलकावरती. 38चं लक्ष आहे, म्हणजे 28ची गरज अजूनही सामना जिंकण्याकरता टीम संघर्ष उडेगाव संघाला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या दरम्यान या षटकातील. अर्थातच षटक क्रमांक हे दुसरं प्रगती पथावरती. 8 चेंडूमध्ये 28 धावा बनवाव्या लागतील. टीम संघर्ष उडेगाव संघ बनवणार का? बनवाव्या लागतील. आज तुम्हाला तुमचं सर्वस्व आणि तुमचं बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागेल. याही वेळेस फटका मध्ये फसला जाईल त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजनला. बॅकवर्ड रिजन मध्ये आपण जर पाहिलं तर चेंडू त्या ठिकाणी लँड होत असताना 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्यात. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अखेरचा चेंडू या षटकातला शेष असेल. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण संपूर्ण टीमच्या माध्यमातून पाहिली. वडवली बौद्धवाडी संघाच्या माध्यमातून हा ब्ल्यू अलर्ट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तदनंतर मात्र गोलंदाजीमध्ये निलेश आणि तदनंतर आर्यन गायकवाड अफलातून कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. इथं देखील या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा आर्यननं खर्च केल्यात. 12 धावा फक्त धावफलकावरती आपण पाहतोय. टप्प्याचा चेंडू त्यावरती अचूक फटका पाहायला मिळाला आहे. बॅकवर्ड मधून चेंडू ट्रॅव्हल होईल, लॉंग लेग मधून सीमा पार जाईल, षटकार येईल. ठोकाडीचे टीम बडवली टीम संघर्ष उडेगाव 18 धावा या दरम्यान धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने बनल्या जात आहेत. म्हणजे अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये या 20 धावांची गरज आहे. उदय भुस्तेकर आपण जर या ठिकाणी आसपास असाल तर उदय भुस्तेकर चला या आपण लगेचच टीमला जॉईंट व्हायचंय. 6 चेंडू 20 ची गरज आहे. यावेळेस देखील फटका फसला जातोय. भरत सत्वे इथंही माघारी परते. टीमला संकटाच्या या गर्तेत सोडून भरत डगआउटकडे. विकेट सॅक्रिफाईस करत असताना पाहायला मिळेल प्रथमेश जय हनुमान देहवली संघ
आणि जयहनुमान बहुली संघाची बातच मिळाली आहे, कारण ज्यांचं आयोजन या असोसिएशन मध्ये एक दमदार आयोजन मानलं जातं. म्हणून साऱ्या असोसिएशन मध्ये जय हनुमान बहुली संघाचं एकदम दमदार आयोजन. मैदानी चढला साज, डीजेचा घुमतोय नाद, सोहला थाटला हा साऱ्या खेळाडूंच्या मेहनतीनं, अशा जय हनुमान बहुली संघाचं एकदम दमदार आयोजन. आकर्षक बक्षीस, जय हनुमान बहुली संघाची कामगिरी सरस, स्पर्धा ही रंगली योगदादाच्या योगदानानं, अशा या जय हनुमान बहुली संघाचं एकदम दमदार आयोजन. असं हे दमदार आयोजन पुन्हा एकदा शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळते. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा पुन्हा एकदा या मैदानावरती शिवगर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत समस्त. चला स्पीडअप करा विनंती असेल दोन्ही टीम्सना. आज होळीचा सण आहे, लवकरच होळी लावायचे, कारण होळीवरती देखील त्या ठिकाणी संकट आहे, ग्रहणाचं सावट आहे, आणि त्याच कारणानं रात्री चोर हलकून आणून पण देखील तुम्ही दमला नाहीत, हे फार महत्वाचं आहे. एक सबमरीन डिलिव्हरी या दरम्यान पाहायला मिळाली. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेला बिलॉंग करणार का, तद्वत मात्र या दोन धावा पुन्हा एकदा ऍड होतील, अर्थातच धावफलकावरती जोडल्या जातील आणि 20 धावा या दरम्यान धावफलकावरती. 18ची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकावे लागतील जर सामना संघर्ष उडेगाव संघाला आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. पण अवघड आहे, पण अवघड अशक्य काही नाहीये, ठोकावे लागतील. ज्या पद्धतीने जीवित मात्राने तो कारनामा केला होता, जिथे 20 धावांची गरज होती, 24 धावांची गरज होती, आणि सलग 4 षटकार विहीगरच्या मैदानावरती ठोकून रायगड टीमला विजय मिळवून दिला होता. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चाबूक शॉट, प्रथमेच्या बाट मधून पहिला षटकार. 2 चेंडू 12ची गरज. पहिला षटकार आलाय, अजूनही 2 षटकारांची गरज आहे. आणखीन एक फटका, प्रॉपर टायमिंग झालं नाही, त्याचा फटका बसला, पण इथं एकच धाव पाहायला मिळाली. आता मात्र 11ची गरज आहे. 1 चेंडू मध्ये सामना बोनसचा हाताबाहेर गेलाय. ही परिस्थिती हाताबाहेर गेलेली आपण पाहतोय. म्हणून परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल ना, तर वेळीच तिला हाताळणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही वेळीच तिला हाताळले नाही तर ती तुमच्याकरता समस्या बनते, टीम करता ही समस्या बनली, आणि ती समस्या या टीमला या स्पर्धेतून बाहेर खेळून गेली आहे. संघर्ष उणेगाव संघ त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागतोय. खूप सारे अभिनंदन टीम भीम 11 वडवली संघाला, आणि त्याचबरोबर ती खूप साऱ्या शुभेच्छा टीम उणेगाव संघाला देखील. पुढील रविवारी आणखीन एक चांगली दमदार कामगिरी करण्याकरता. चला या टीम विनंती असेल पुढील मॅच